आज घेऊन येत आहे लाडक्या बाप्पाला माझ्या घरी। तर रामराम मंडळी, बाप्पांना तर घरी घेऊन यायचंय पण डेकोरेशनची आपली काहीच तयारी नाहीये। दरवर्षीप्रमाणे यावर्षी मी गणपती बाप्पाला शिलाई मशीन वरती बसवणार आहे। शिलाई मशीनच्या मागे मी हिरवा पडदा टाकून घेतला आणि आरीवर्कच्या रिंगावर मी 10 ते 15 मिनिटांमध्ये असं डेकोरेशन तयार केलं फुलांचं। तुम्हाला पाहायचं असेल तर खाली लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन नक्की पहा। मशीन बाजूला काढली आणि जे बाकीचं राहिलेलं डेकोरेशन आहे ते भावाच्या मदतीने कंप्लीट केलं। तर अशा प्रकारे माझं जे डेकोरेशन आहे हसत खेळत 1.5 ते 2 तासामध्ये कंप्लीट झालेलं आहे। तर हा आहे बघा फायनल लुक, कसा वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका। गणपती बाप्पाचं डेकोरेशन तर झालंय पण गणपती बाप्पा आणायचे राहिले। तर हा आहे अंबाजोगाईचा मानाचा गणपती म्हणजे मंडीचा राजा। आणि इथे मला माझ्या क्यूट क्यूट फॅन मंडळी भेटले। मार्केटमध्ये वेगवेगळ्या रूपामधले खूप सारे गणपती होते, त्यातल्या त्यात मला जसा पाहिजे तसा गणपती मिळणे म्हणजे खूप जोखमीचं काम। देवा भैया तसेच आपले जुने कलाकार भेटले। फायनली मला जसा गणपती पाहिजे तसा भेटला। सुपासारखे मोठे मोठे कान, टपोर डोळे, लांब सोंड, सर्व दुःख कळत न कळत घडणारे पाप त्याच्या पोटामध्ये घालून घेणारा असा मोठ्या उदराचा गणपती माझ्या घरी घेऊन आले। तुमचा गणपती कसं हे कमेंट बॉक्स मध्ये